आमच्या नानाची पुढे कमी का पण मला मोठ्या इकडे लागतं का नानाला कळतं बाई कमी की कमी ए बस काय का एवढे वय कमी कराय घाले एकच खाऊ बस बस हा दोघांच एकच खाऊ आणली का रे पुस्तक? अहो नाना ती पोलिसांनी पकडलं होतं त्यामुळं पोलिसांनी कशाला पकडलं होतं? अहो पण नाना ती कुठं पोलीस होतं का नाही खोटं पोलीस होते ना. तुझ्या आईच्या दाण्याला गेला होता का तिकडं? अहो नाना यांनी नेलं होतं मला तिकडे मी नव्हतं नेलं ना मी काय पण सांगतोय. अरे तुझ्या आईचा दाना तुझ्या बापाने ह्याच्यासाठी काढला का दुसऱ्याची पोरा पेकडवायला? अहो नाही राव मी नव्हतं नेलं नाव राव काय खोटं काय बी सांग. अरे श्यामने शांत बस. तुझ्याच लय गांडीत किडा असेल, दिसतो पण बोकडा सारखा, गेला असेल वाज काढत. काय राव ना काय बोलताय तुम्ही? अरे ग बाडकाव, आता पहिलं तुझ्या बापाकडे जातो. काय बापाचं नाव म्हणला तुझ्या? अहो राव ना अरे त्याच्या आईचा दाना, आता पहिलं तुझ्या बापाकडे जातो आणि त्याला सांगतो पहिलं पोराचं लगीन लावून दे, नाहीतर त्याला दे चाप. त्याशिवाय नाही शांत बसायचा. अहो नाना जाऊ दे ना आता काय जाऊ दे, तुला पण दिला पाहिजे चाप. अहो ना तुमच्या पोराला चाप दिल्यावर तुमच्या वंशात देव कसा भेटायचा? अरे त्याच्यामुळे शांत बसलोय रे, नाहीतर त्याला हासोडानं फोडला असता. हासूड कुठे हासूड? थांब रे, जायला हासूड कुठे रे? कुठे हासूड? बघा विसरला ना. अहो नाना 4-5 दिवस झाले तुमच्याकडे बघतोय, तुम्ही सगळ्या गोष्टी विसरत चाललाय. तुम्हाला ती दिवशी मोटर बंद करायला लावली तुम्ही, ती पण विसरला. मी तुम्हाला आजार होत चाललाय, तुम्ही एकदा डॉक्टरकडे दाखवून या नाना. हा काय आईला तरी मला थोडं बरं वाटा नाही. येतो डॉक्टरकडे जाऊन. तू पहिलं गायांना खायला घाल. ते अभ्यास करतो. अभ्यास राहू दे, पहिल्यानंतर गायांना खायला घाल, मग कर अभ्यास. माझी गायची बुडी कुठे आहे रे? बघा विसरला का नाही तुम्ही? तुम्ही डॉक्टरकडे दाखवून या पहिले. बरं पहिलं ती गायांना खायला घाल, मग अभ्यास कर. मग पाणी ठेव गायांना, मग अभ्यास कर. नंतर ना पेन ठेव, मग अभ्यास कर. मग दारा काढ, मग अभ्यास कर. मग शान काढ, मग अभ्यास कर. सगळी कामं झाल्याशिवाय अभ्यास करू नको. आरवटला का नाही? अय, अरे मला बरं वाटत नाही. हा श्वासात घ्या, सोडा, पुन्हा आत घ्या, सोडा, जीभ बाहेर काढा, डोळे मोठं करा. नाना उठून बसा. नाना नक्की काय होतंय काय तुम्हाला? तुझ्या आईचा आता काय चेक केलंस? म्हणत होता की श्वास घ्या सोडा, घ्या सोडा. अहो तसं नाही नाना. तसं नाही म्हणजे तू आम्हाला विचारून गोळ्या देणार का? नाना मी काय म्हणतोय, वॉइस थोडं सिरियस आहे. सिरियस म्हणजे काय मरतो काय मी? नाही तसं नाही नाना. मी काय म्हणतोय, तुम्हाला अल्झायमर झालाय. अल्झायमर ह्यो कोणता शास्त्रज्ञ? अहो शास्त्रज्ञ नाही, रोग आहे नाना. रोग आहे? मला तर कसली लक्षण नाही जाणवली. अहो नाना त्याचं काय आहे, तुम्ही हळूहळू विसरत चाललाय. विसरत चाललंय? तुम्ही काय काय गोष्टी विसरत चाललाय, थोड्या व्यक्तींना विसरत चाललाय. हळूहळू तुम्ही स्टेज 6 वरती गेल्यावर हे सगळ्या गोष्टी विसरून जाणार. तुम्हाला नाती आठवणार नाहीत, काय नाही, जुनं काय आठवणार नाही तुम्हाला. फक्त जीवन जगताय म्हणून जगणार तुम्ही. आईला मग काही शेवंतबाईला विसरतोय काय? ही कोण शेवंताबाई? कोणी काय असा ना, याच्यावर काही उपाय बिपाय आहे का नाही? नाना काही रोग असे असतात त्यावरती उपाय नसतो. तुझ्या आईचं दहानाला टाकलं का रे दवाखाना? नाना तुम्ही आपलं एक काम करा, तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरची चिठ्ठी देतो, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरची गाठ घ्या. म्हणजे मी ह्याच्यासाठी आलोय का तुझ्याकडे की त्याने दुसऱ्या चिठ्ठी द्यायची, मी त्याच्याकडे जायचं गोल गोल फिरायचं का? हो नाना तसं नाही, माझ्यापेक्षा चांगले डॉक्टर आहेत ते, अजून त्यांनी जास्त ट्रीटमेंट केलेली आहे. बरं होईल का मी? होईल होईल ना. दे. आणि इकडं तुझ्याकडे येणं चुकीचं आहे. पोराला पाठवतो पैसे घेऊन, जाऊ का? का टेन्शन मध्ये? अरे काय नाही, ते डॉक्टरकडे गेलो होतो ना. काय म्हणले? अरे काय कसलं अलेक्झांडर कसला शास्त्रज्ञ ते पोटाला आलाय म्हणतोय, हे सगळं मी विसरत चाललोय म्हणतोय.
हॅलो काय रे देवा, माझ्या नानाच्याच पोटी आकाशाला रोग दिला, देऊन देऊन माझ्या तरी पोटाला द्यायचा की काय रे नाना आलूचा. आता काय झालं आता मधीच नाना जरा सही करा. काय आणलंय नाना शांतपणे घरी आला, डोक्यामध्ये थोडं टेन्शन. आकाश नानाला बघून काय झालं नाना डॉक्टर अरे इतर स्क्रिप्ट आहे आपलं. हा स्क्रिप्ट आहे, पण त्या स्क्रिप्ट मध्येच लिहिलंय की त्याला प्रॉपर्टीचे पेपर समजायचे. हा काय परत करू काय? अरे हे प्रॉपर्टीचे पेपर कशाला आणलेस? अहो नाना त्याच्यावर सही करा. आता तुम्ही सगळे इसरत चाललाय, उद्या मलाच विसरला तर तुम्ही आताच सगळं माझं नाव करून टाका. अरे तुझ्या यायचा दाना, तुझ्या आर्मी गेलो तरी मी तुझ्या नाव प्रॉपर्टी करायचो नाही. अरे बाडकाव म्हणजे इकून खाशील की सगळं. मला काय माझ्यासाठी काय अनाथ आश्रम बुक करतो काय? हो नाना, पण आश्रम बुक केला तरी मी तुमच्यासाठी एसी रूम बुक करीन. अरे तुझ्या यायचा दाना बाडकाव, कसली अवलाद ही जन्माला घातली काय माहिती तळींद्रे बॉड्याची. शेवटी माझीच अवलाद म्हणायचं. नाना काय झाले? कसले टेन्शन आहे नाना? नाही रे बाई, जरा असंच बसलो. अहो नाना कसलं टेन्शन असतं सांगा. शेवंत पैसे टेन्शन आहे का? मला सांगा, मी मिटवतो. अरे तुझ्या यायचा दाना बाडकाव, वर्ष झालं तुला नंबर सांगितला होता, तू वर्षानं दिला ना, तुम्हाला आता सांगतोय. का तुमच्या पोराचं टेन्शन आहे? अरे श्यामने मला नाही कसलं टेन्शन. माझ्या पोराचं नाही काय टेन्शन, माझं थोडा पर्सनली टेन्शन आहे. अहो नाना तेच पर्सनल टेन्शन आम्हाला सांगा, आम्हाला काय मध्ये झाले तर आम्ही करतो. अरे ते डॉक्टर कडे गेलो होतो, ते डॉक्टर म्हणला तुमच्या कसला कुठला तरी शास्त्रज्ञ पोटाला आलाय आणि ते तुम्ही सगळे इसरत चाललाय, अल्झायमर का काहीतरी म्हणलं. त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाना? अहो देवाचं बघा तुम्ही, खटखट करा, होते नियोजन समज. अरे तो मला म्हणला त्याच्यावर काहीच उपाय नाही. उपयोग असतो, खटखट केल्याशिवाय होत नाही. हा काय? हा, मग काय कोंबडा कापू काय मग एक? कोंबड्या नाही होत, त्याला 4 पायाचं लागतं. अरे तो जायचा दाना 4 पायाचं पाहिजे होय भाडकाव, दुसऱ्याच जेवणावरच लक्ष ठेवणारा भाडकाव तो. कोंबड नको, 4 पायाचं पाहिजे होय. जायचं दाना आहे घाले. अहो नाना ते देवाचं करायला लागेल. तुम्ही समजा उद्या शेवंत बायला विसरले, अरे तिथंच मला टेन्शन वाटतंय रे. विसरलं म्हणजे कसं काय? खटखट करून घ्या लवकर. ए तुमच्या दाना जावं आहे घाल्या ना तुम्ही. होय नाना, समजा तुम्ही खटखट केलं आणि देव जर पावला तर शेवंत बाय तुमच्या पडलात पडेल, माहितीये का? ए तुझ्या यायचं दाना मला नको ज्ञान देऊ. एवढे 4 पायाचं केलं ना तर होईल काम. अरे तुझ्या यायचं दाना दा अवघण्या वाड्याची, बेकार चढ वाड्याची, खायापुरती येते आहे घाली. भूक खाता का? नाना हे काय रे? हे उत्तर की नाना तुम्ही एवढं लांब येऊन का बसलाय? अरे ती काय काय नाही बसलोय म्हणलं, ते गावात कटाळ होतो, म्हणलं बाई जरा हवेशीर जाऊन बसावं. अहो नाना तुम्ही आम्हाला बघून बी शिवाय दिले नाहीत म्हणलं 100% काहीतरी झाले. हा 100% काय झालंय ती तरी सांगा आम्हाला. अरे तुझ्या यायचं दाना नाही बाबा, काही टेन्शन. बसलोय, मला काय बाहेर येऊन बसव का नको? काय राव मगाशी बी नाना राव तुम्ही नाही तसलं राव पान उतारा केला माझा. मग आहे गेल्या माझ्या पोराला नाही ती नाद लावल्या काय, तुझी काय पूजा करू काय? अहो, मी कुठं नेलं होतं राव? अरे मी नव्हतं नेलेला काय ह्याच्या नानांच्या पोराला. अरे अजिबात ती नाही विषय काय, पण नानाने आज लय चेहरा टाकलाय. नाना नक्की झालंय काय? काय मॅटर झालाय नक्की? अरे काय नाही रे, ते मगाशी नाही का त्याच्याकडे गेलो होतो. अरे त्या पोरांना होतं का सांगितलं दवाखान्याचा? हा दवाखान्यात जा, मग तुम्ही दवाखान्यात गेलता तिकडं? हा गेलो होतो हा ना. हा हा मग काय झालं? डॉक्टर म्हणला ते कुठला तरी शास्त्रज्ञ आलाय पोटाला आणि तुम्ही सगळे इसरतच चाललाय. शास्त्रज्ञ कशाला पोटाला नाना? वाटला कसा शास्त्र दिला राव नाना? अरे ते म्हणला काहीतरी रोग आहे आणि तो तुम्ही सगळं इसरत चाललाय असं म्हणत होता. विसरत चाललाय? हा कसला रोग बी काय 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 म्हणला असेल ना काहीतरी? अल्झायमर म्हणून काहीतरी म्हणत होता. अल्झायमर रोग आहे, शास्त्रज्ञ कसा आणला पोटाला? हा मग तेच ना, तेच रोग आला होता, आलाय आणि तो म्हणला तुम्ही सगळे इसरून जाणार, त्याच्यावर कसला उपायच नाही, त्यामुळे टेन्शन मध्ये बाकी काय नाही. असं कसं विसरून जाताय नाना? ते कुठल्या डॉक्टरकडे गेलता तुम्ही? ते डॉक्टर नाही का, ते आपल्या आता नवीन झालेला कोरडे. अरे डॉक्टरकडे गेला होय तुम्ही? हा मग काय? अहो, काय त्याला कळतं तेव्हा त्या डॉक्टरला? काय डॉक्टर येतो कोरोनाच्या काळात पास झालाय ती? अहो, कॉप्या करून पास झालाय ती. अहो ती डॉक्टर बिक्टर काय नाही, कंपाऊंडर आहे ती. त्या डॉक्टर मध्ये त्या डॉक्टरच्या हाताखाली होतं अरे, कामाला ती. मागच्या वेळेस नाही होय मी गेलो दवाखान्यात. त्याला घेऊन गेलो दवाखान्यात आम्ही. आता तुम्हाला माहितीये उन्हाळा लागल्यावरती माणसाला काय एवढं होतं का? हा, नाही. त्याला म्हणलं की मला उन्हाळा लागलाय, तर तू काय म्हणला? हा. अरे तुझी किडनी काढायला लागल. जायचं दाना असं म्हणला. आता काय?
अहो, किडनी ते काढायला लागते हो निव्वळ आहे का नाही, निव्वळ दळींद्र आहे. त्याला काही कळत नाही आणि कुठं कस काय 4 जागेवर त्याने आतापर्यंत दवाखाना टाकलाय. कुठं टाकतंय, इकडे टाकतंय, तिकडे टाकतंय, कुठे बी टाकतंय, काही करतोय. जाऊन जाऊन त्याच्यापाशी गेला होय तुम्ही. त्याच्या अहो, आईचं त्याला ना ते ना निव्वळ बावळट आहे. ते नाद लागू नका. तुम्हाला काय रोग बिग झाला हा. अल्झायमर तसलं काय झालेलं नाही. तुम्ही खडखडीच आहे. अहो, उगाच काहीतरी टेन्शन घेऊ नका. हा. काय म्हणलं डॉक्टर तुम्हाला? अरे म्हणला तुम्ही आता आयुष्यभर आता सगळं इसरत जाणार आहे, तुम्हाला काय आठवणार काय असं कसं असं कसं विसरणार? बरं मला सांगा, हा. तुम्ही कोण आहे? अरे तुझ्या आईचा दाना मी आहे ना. अहो तुम्ही नाना. बरं मी कोणाचा आहे? कुणाचा मग तुझ्या बापाचा तसं नाही, माझ्या बापाचं नाव काय आहे? दाना माझ्या बापाचं नाव काय? राणा. तुमचं सामान कोण आहे? तुझ्या आईचा दाना ऐकायला काय म्हणतो बाडकाव? सामान म्हणजे तुमचं हत्यार कोण आहे? अरे तुझ्या दादा चप्पल काढू का बाडकाव? तिला नाना, मित्र. अरे तुमचं प्रेम कोण आहे? हा असं विचार केला. अरे प्रेम कोण आहे? अरे ती नाही का हा, कोण? शेवंताबाई नाही होय. सगळं तर आठवतंय नानाला आणि काय म्हणताय नाना? कसं कळलं? अहो, सगळं आठवतंय नाना तुम्हाला आणि काय तुम्ही कोणाच्या नादाला लागताय? हा? कोण म्हणलं तुम्हाला काहीतरी झालंय? अरे मला पोरग म्हणलं, पोरग मला म्हणलं डॉक्टरकडे दाखव. सकाळी अरे तूच केव्हा हा. पुढे म्हणलं की डॉक्टरला हा, दाखव. तुम्ही इसरत चाललाय म्हणलं डॉक्टरकडे जावा. हा. आणि एवढं मी म्हणलं तुम्ही गेल्यावर नंतर मी म्हणलं सगळं झाल्यावर मला नंतर आम्ही भेटलो परत एकदा. नंतर म्हणला की मी नानांकडे गेलो की काय कागदपत्र घेऊन गेलो म्हणला. त्याच्यावर नानाला म्हणलं सह्या अरे, कर. म्हणजे तुम्हाला कागद लावली होती त्यांनी? हा, दाखवली का? हा. आला का? मला काय साहेब, म्हणत होता माहिती का? हा. मला म्हणतोय की आमचं नाना माझं नाव प्रॉपर्टी करणार नाही, ह्या हा. नानाची काहीतरी गेम केली आणि पाहिजे. म्हणला नानाला येडा म्हणून गावात घोषित करतो म्हणला. अरे यार, अरे राखाला म्हणजे त्याचा प्लॅन आहे सगळा आख्याचा. आणि गावात म्हणला ऐका की येडा म्हणून घोषित करतो सगळी प्रॉपर्टी म्हणला नाव करून करतो आणि म्हणला आता देतो आणि त्याचा आश्रमात हाकलून. त्याच्या आईचा दाना असं म्हणला. मग काय अहो, आई, तुमच्या पोराने ना तुम्हाला ना असं गेम केला तुमच्यावर गेम. येड्यात जमा केली थोडक्यात. त्याच्या आईचा दाना. नाना ऐका की हा. आमचं नाव त्याला सांगू नका. आम्ही असं तेवढं म्हणतो. करा. हा, आमचं काय नाव घेऊ नका तुमच्या पाया पडतो. पण ती नाही म्हणत. हा. पण ऐकतले पहिला त्या डॉक्टरकडे जातो, त्याने दाना लावलाय. ऐकतले दिवसभर मी अरे टेन्शन. हा, तरी तुमचा पोरगा नाही मला त्या डॉक्टर बरं दिसला, त्या कंपाऊंडर बरं. हा, तुम्हा कशीच मला येतात म्हणलं का? हा. हा. आईच्या गावात म्हणजे खरा सूत्रधार माझं पोरगच पोरगंच आहे. आहे. तुमचं. पोरगाच आहे. त्याच्या आईचा दाना त्याला चांगला दाना लावतो. पहिला त्या डॉक्टरकडे जाऊन येतो, मग माझ्या पोराला दाना लावतो. त्या आईचा दाना हे दाखव.